काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांचं पुनरागमन झाले आणि 6 महिन्यांनी मंत्रिमंडळामध्ये कमबॅक करणाऱ्या छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय सोपवण्यात आले आणि अशामध्येच मंत्रिमंडळातील समावेशाबाबत छगन भुजबळांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे। यावरून भाजपचे गिरीश महाजन यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे, तर संजय राऊतांनी सुद्धा यावरून महायुतीवरती निशाणा साधलाय। पहिल्या मंत्रिमंडळाच्या वेळेला फडणवीस साहेबांनी तो आग्रह धरला होता की भुजबळांना मंत्रिमंडळात घ्या म्हणून, बरोबर? ठीक आहे, पक्षानं काय त्यावेळेला ठरवलं, काही झालं नाही। परंतु त्यानंतर मात्र जे आहे त्यांनी सतत प्रयत्न केले। एवढेच नाही तर दिल्लीचे जे आहेत आमचे आपलं भाजपचे जे प्रधानमंत्री आहेत, म्हणजे देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित भाई शाह यांनी सुद्धा प्रयत्न केले। राज्य मंत्रिमंडळात 6 महिन्यानंतर कमबॅक झाल्यानंतर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाबाबत केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांसाठी भाजप जास्त आग्रही होती का, अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे। भुजबळांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी भुजबळांना खोचक टोला लगावलाय। तसंच आपल्या शैलीत शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या एनसीपीवरती निशाणा साधलाय। संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाट यांनीही तेवढ्याच द्वेषानं उत्तर दिलंय। अजित पवारचा पक्ष जो आहे, अजित पवारांचा, तो सुद्धा अमित शहांचा पक्ष आहे। म्हणून त्यांनी जे सांगितलं भुजबळांनी की मला मंत्री करण्यामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं योगदान आहे, त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलंय का? मी तेही मान्य करतात की त्यांचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे, तर ते त्यांच्या अंतर्गत जे काय आहे ते त्यांचा विषय आहे। आक्रमक छगन भुजबळ आता कुठेतरी युटर्न घेताना भारतीय जनता पक्षाशी सोयरीक केलेला कोणताही नेता हा कालांतराने किती मर्द असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होता। ज्या पक्षांबरोबर ते गेले त्या पक्षांनी आज त्यांची साथ सोडलेली आहे। विधानसभेमध्ये त्याला सपाटून मार खावा लागला आणि त्यांची अवस्था ना युतीमध्ये राहिले ना महाविकास आघाडीमध्ये, म्हणून आता सरपटणाऱ्या प्राण्याच्या भूमिकेमध्ये त्यांची गत झालेली आणि त्याचं ते वास्तव्य मला वाटतं संजय राऊतांनी सांगितलं। भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यामुळे आता महायुतीत नाशिकच्या पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। मंत्रिपद मिळाल्याबाबत भुजबळांनी केलेल्या वक्तव्यावरून गिरीश महाजनांनी जोरदार टोलेबाजी केली। चांगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्याशिवाय होणारच नाही। पालकमंत्री पद पण मिळालं दावा पण करतायत, चांगला दावा करणं काय वाईट आहे? फडणवीसांनी जर ठरवलं तर होऊ शकतो। बिलकुल, सीएम साहेबांनी ठरवलं तर काही होऊ शकतात, ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात। तिसरे मुख्यमंत्र्याच्या हातात आहे ते सगळं, कोणाला पालकमंत्री करायचं, कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, कोणाला मंत्री करायचं। महाजने संकट मोचने ते काही बोलू शकतात, तिसरे उपमुख्यमंत्री करा का चौथे करा, हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्याचा आहे। परंतु नाशिकचा पालकमंत्री कोण होईल या बाबतीमध्ये चाललेल्या ह्या सगळ्या घटना आहेत। मला वाटतं जोपर्यंत नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही तोपर्यंत या अशा गोष्टीला पुढे येत राहतील, इतर काही आमिष एकमेकांना दाखवले जातील, परंतु मला वाटतं अखेरला निर्णय हे देवेंद्र फडणवीस साहेबच घेतील। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत राजकीय कुरघोडी सुरू झाली। गिरीश महाजनांनी भुजबळांबाबत केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी महायुतीसह भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय। गिरीश महाजनांनी म्हटले नाही, असा आहे की एकेकाळी भारतीय जनता पक्ष एकही उपमुख्यमंत्री करायला तयार नव्हता जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा। आता तिसरा, चौथा, पाचवा ते किती करू शकतात? ते 4 मुख्यमंत्री करू शकतात। ते गद्दारांसाठी एकच काय, नवीन एक घटना तयार करून किंवा घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रात एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री करण्याचा सुद्धा अमेंडमेंट करू शकतात। या भारतीय जनता पक्षाचं काय खरं नाही। 2019 नंतर राज्याच्या राजकारणात मोठे उलटफेर झाले। आघाडी आणि युतीचं समीकरण राज्यातील जनतेनं पाहिलंय। राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो हेही गेल्या काही वर्षात राजकीय घडामोडींमधून दिसून आलेलं आहे। या सर्व पार्श्वभूमीवरती भुजबळांनी मंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय चर्चांना मात्र तोंड फोडलं इतकं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।